हेलो
वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारे कर जोडून तिष्ठती तिचा वास आहे तया सुखानाश अद्भुत हारस कथा काळी नामाचा या
या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती श्री संताची या माता चरणारी श्री संताची या माता चरणारी साष्टांग हे श्री दंडवत विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जे गावी केला वास त्याशी नसावे उदास मजन कोरे हे मुक्ती त्याला विकून येऊ नका तया इच्छा गती हेची सुख आवळे कमी करा या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती कीर्तनरूपी सेविका म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याची मूर्ती म्हणतात जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा चौकड्या पद्धतीचा मागणी विनंती या प्रकरणातील असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या भगवान परमात्मेकडे आम्हाला मुक्ती नको अशी मागणी मागतात अखिल कूट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्मेच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य निधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थोदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून आळंदी क्षेत्रातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्रातल्या शेळगाव नावाची ही पवित्र भूमी आणि या पवित्र भूमीमध्ये आईसाहेब श्री संत मुक्ताबाई महाराजांच्या या पवित्र प्रांगणामध्ये मुक्ताबाई मंदिर पूर्ण होऊन कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं भव्यदिव्य स्वरूपाचा आयोजित केला गेलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहातील माझा योग चांगला उपांत्य दिवसाची कीर्तनरूपी सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटी मंदिर कमिटीच्या वतीनं योगायोगानं माझ्या वाट्याला आपण त्या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदानं मोठ्या प्रेमानं उपस्थित आहात खरं म्हणजे कलशारोहण सोहळ्याला शोभेला असा उत्सव आपण या ठिकाणी आयोजित केला आणि इथं उभा राहून आता आम्ही तर दरवर्षीच कीर्तन करतो पण इथं उभा राहून आज बघितल्याच्या नंतर असं वाटत आहे खरंच का काय की आळंदीच्या घाटावर कीर्तन चालू का काय एवढं सुंदर आयोजन या ठिकाणी आयोजन केलं गेलेलं आहे आणि सप्ताह भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन योगा चांगला आहे की आज भरत महाराज पठाडे हे महाराष्ट्रातले गाजलेले मृदंगवादक आणि आपल्या मुक्ताबाईच्या दिंडीचा आधारस्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे मानते भरत महाराज पठाडे आणि यांना माहीत नसेल तुम्हाला पठाडे महाराजाच्या सेवेला बी फळ मिळालंय मुक्ताबाईनं दिलं हे बी लक्षात ठेवा लक्षात आलं का नाही सांगा नाहीतर यायला रिकाम आहे का ती एवढा विढवलं
दिंडीतल्या दोघा जणाला तर परिस्थिती आलेलीच आहे, बरोबर आहे का नाही? दुसरे एक दीपक महाराज आणि दुसरे भरत महाराज. म्हणजे पादुकावरून घेतलेला बुक्का लावला, फेल गेलाच नाही अजून महाराज. असलं तत्व सत्व आहे महाराज. म्हणजे माझ्या येण्यापासून आहे महाराज, ही लक्षात ठेवा. मग भरत महाराजाला मी सांगितलंच होतं, आता जर नाही काय ते आपल्यात आपलं ठेवा फक्त, बाकी काय नाही. आता जर काय नाही पुन्हा दिंडीत यायचंच नाही, म्हणजे नाही म्हणजे नाही. पण आईसाहेबांना घरानं 100% ऐकली, ही गोष्ट लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? त्याच्यामुळं आता पुढच्या वर्षी दर्शनाला सर्व लेकरा बाळासहित दर्शनाला हजेरी पुढच्या वर्षी. लक्षात आलं का नाही? म्हणून आज पठाडे महाराजांच्या महाव्यापासून भरत महाराज आवर्जून उपस्थित आहेत. आपल्याला धन्यवाद. माझा योग किती मोठा आणि तुमचा सगळ्याचा योग किती चांगला. त्या आज खरं म्हणजे आपली ज्यांची उद्या काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे, ज्यांच्या हातानं कलशारोहणाचा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, त्यांची उपस्थिती म्हणजे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुवर्य केशवदादा महाराज उकळीकर आज आवर्जून उपस्थित आहे. खरं म्हणजे महाराज कुणाला भेटायला एकमेकाला तयार नाही. काय तर काय सांगा बरं महाराज, थोडंसं यायला लागलं तर शिंग हली ते नाही सांगणार. पण आज दादा म्हणजे मी आलो तीच दादांची उपस्थिती. मी म्हणलं दादा तुम्ही आराम करा. नाही म्हणले कीर्तन ऐकायसाठी आलो तुझं, मुद्दाम आवर्जून उपस्थित राहिले. पण माझं कीर्तन असलं की दादा आवर्जून उपस्थित राहतात. आणि भरत महाराजांनी आम्ही इथं दोघं आहेत म्हणले तर दुपारात म्हणले निघालोच, आता लगेच निघालो. म्हणून आज दादांची उपस्थिती खरं म्हणजे आपल्याला 2 दिवस त्यांच्या दर्शनाचा योग, उद्याही आणि आजही त्यांची आपल्याला उपस्थिती आहे. त्यांच्या चरणावर ग्रामस्थ मंडळीच्या वतीने मी होतो. खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या चरणी नम्र भावाने अभिवादन करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कळशारोहणाचा कार्यक्रम आहे, कारण देवळाची या कामा कळसून खरं म्हणजे मंदिरावर कळस बसला की मंदिर पूर्ण झालं, बरोबर आहे का नाही? गंगा एकदा समुद्राला जाऊन मिळाली की मग जशी गंगा पूर्ण होते तशी मंदिरावर कळस बसला की मंदिर पूर्ण होतो. गोवऱ्या म्हणतात म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमोय. गंगा समुद्राला जाऊन मिळाली की पूर्ण होते, तसं मंदिरावर कळस बसला की मंदिर पूर्ण होतं. म्हणून आता मंदिरावर कळस बसला, बरोबर आहे का नाही? मी त्रितपपूर्तीला गावात आलेलो 10 वर्ष त्या सोहळ्याला जवळजवळ झाले माझे येणे. त्याला 10 वर्षापासून माझं गावामध्ये येणं आणि तेव्हापासूनचं स्वप्न होतं की मंदिरावर कळस बसावा, बरोबर आहे का नाही? मग आता जवळजवळ मरायला रिकामं झालं का कसं नाही आता सांगा आता, बरोबर आहे का नाही? माणसं आता जी जुनी माणसं मरायला रिकामे झाले. आता कवा बी गेला तरी मी हायच, आता काय अडचण नाही. लक्षात आलं का नाही सांगा? म्हणजे कळस बसावा, मुक्ताबाईची दिंडी निघावी आणि मुक्ताबाईचा प्रचार प्रसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावा हीच आपली प्रमुख इच्छा होती आणि ती आईसाहेबांनी पूर्ण करून घेतली. की आज मंदिरावर कळस बसला. आपल्या दिंडीला जवळजवळ आता 1000 लोकांच्या जवळ आसपास लोक आहेत आपल्या दिंडीला. रथ झाला, दिंडी निघाली, महाराष्ट्रभर मुक्ताबाईंचा जय जयकार झाला. आता ह्याच्या पलीकडे काय पाहिजे सांगा आपल्याला, बरोबर आहे का नाही? एवढा आईसाहेबांना आपल्याला दिलं. आता काय पुढचं जसं होईल तसं होईल, पण आता कळस तर बसला एकदा, बरोबर आहे का नाही? म्हणून त्या निमित्तानं आज जागराची कीर्तन सेवा योगा योगानं विकू नको देऊ. आवाज देत असला ती बाहेर विकू नको. हा चरणी कमी केल्या गोंधळ व्हायला. तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून देवाकडं मुक्ती नको अशी मागणी मागतात. लक्षात त्याच्यात थोडंसं लक्ष देऊन ऐका. तुकोबरा देवाकडं मुक्ती नको अशी मागणी तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून मागतात. कसं आहे? ज्यांना विनंती करायची तो जगाचा मालक आहे, तो देव, बरोबर आहे? देव म्हणजे चिल्लर गोष्ट नाही. उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या ताब्यात आहे त्याला भगवान असे म्हणतात, त्याला देव म्हणतात. संपूर्ण जगावर चलती जर कुणाची असेल तर ती देवाची चलती, हे लक्षात ठेवा. कसं असतंय? गावाची सत्ता, गावावर सत्ता कुणाची? गावावर सत्ता कुणाची? सरपंचाची. कुणाची? हो बोला की, सरपंचाची. तालुक्यावर सत्ता आमदाराची, जिल्ह्यावर सत्ता खासदाराची आणि महाराष्ट्रावर सत्ता मुख्यमंत्र्याची. आणि या देशावर चलती कुणाची?
नाही, राष्ट्रपतीची असते. लक्षात आलं का नाही? पंतप्रधान हा शेवटी प्रधानच आहे, ही लक्षात ठेवा. बरोबर दादा? छोटा प्रधान काय मोठा प्रधान काय, शेवटी प्रधानच आहे. या देशाचा मालक द्रौपदी मुर्मू, ही लक्षात ठेवा. तिच्या सहीनं जगात सगळं काम चालतंय. भली ह्यानेच नेऊन बसलेली असेल पण तिच्या हातात ही लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? म्हणजे तिची सत्ता देशावर आहे. आता इकडे लक्ष द्या. पण देशापुरती सत्ता मर्यादित असेल, पण आमच्या देवाची सत्ता देशापुरती नाही. त्रिभुवनी जाची सत्ता तुझया रक्षिता तुझया रक्षिता तुझया रक्षिता रक्षिता तो झाला. म्हणजे संपूर्ण जगावर सत्ता जर कुणाची असेल तर त्याचं नाव देव. लक्षात द्या. तेवढ्यावर सत्ता जर कुणाची असेल तर देवाची सत्ता. लक्षात यायला लागलं की नाही? एका दोन जिल्ह्यापुरती तालुक्यापुरती मर्यादितच सत्ता झाली त्रिभुवनी चक्रपाणी वसा चक्रपाणी वसा चक्रपाणी वसा सत्ता झाली त्रिभुवनी चक्रपाणी कुणाची असेल तर तो सत्ताधीश देव आहे, सूत्रधारी देव आहे. लक्षात ठेवा. त्याच्या हातात आहे. जगात जीवित व्हायला लागले खालीवरी ती कुणाच्या हातात आहे? लागलं महाराज? देवाच्या हातात आहे. अहो काय बारीक बारीक गोष्टी त्याच्या हातात. लक्षात यायला लागले का नाही? वृक्षाची पानो ज्याची सत्ता लक्षात आलं का नाही? हा, शेवटचा दिवस आहे, उद्या बिल निघणार आहे, त्याच्यामुळे ढिलं पडायचं नाही. लक्षात आलं? महाराज म्हणतात वृक्षाचे पान हालेल्याची सत्ता आणि राहिली अहंता मग कुठे. जगात जेवढं बी चलत
चलते ती देवाची चलती ही ध्यानात ठेवा. मी हे करीन मी ते करीन मी लाथ मारेन तिथं पाणी गाडीन हे असलं बोलण्यापुरतं ठीक आहे, पण इथं सगळं जर कुणाच्या हातात असेल तर त्याचं नाव देव आहे. लक्ष द्या माझ्याकडे, त्याचं नाव देव आहे. ज्ञानोबराच्या भाषेत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. ज्ञानोबरा म्हणतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता, म्याची नेमेला साता, काळू राशी तसे भूता. म्हणजे संपूर्ण जगावर चाले हे शरीर. आणि कोण बोलविते हरिवीन, साळुंकी मंजुळ बोलत शेवानी, आणि शिकविता धनी वेगळाची. लक्षात येते माझं बोलणं? म्हणजे संपूर्ण जगात हा वेद जरी असला, वेद कोण वेद जरी असला तरी कुणाचे सत्य नाही, वेद कुणाचे सत्य नाही. तुझी या सत्याने वेदाशी बोला, कसे कीर्तनावर आहे पण भजनावर जास्त प्रेम आहे आमचं, त्याच्यामुळे भजन मोकळ्या म्हणाले. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, आणि वर्म हे जाणून शरण आलो. म्हणजे सजनावर लक्ष द्या, या बोलण्याचा उद्देश एकच आहे. काय की संपूर्ण जग ही देवाच्या हातात. कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. त्याच्या पुढे कुणाचं काही चालतंय का? आले देवाजीच्या मना आणि ते कोणाचे चाले ना. काही कुणाचं चलत नाही. कोणी किती बी झालेला असला आणि काय बी असला, देवाने एकदा मनावर घेतलं की होत्याचं नव्हत्याचं होतं करतो, त्याला देव म्हणतात. तुका म्हणे आले समर्थाचे मना, आणि तरी होय राहणार रंग त्याचा. आपला एक मुद्दा आहे, आपल्याला 10:30 पर्यंतच कीर्तन करायचं आहे. बाकीचे बी अजून काही कार्यक्रम आहे. कीर्तन माझं ह्यांना पाठायचं, कीर्तनाचं एवढं काही विशेष नाही. बरोबर आहे का नाही? तिकडे लक्ष द्या. एक मुद्दा कळाला का तुम्हाला आता? कोणता? की या जगावर चलती कुणाची? हा बोला की देवाची चलती. कुणाची चलती? देवाची सत्ता आहे. एक मुद्दा. आता दुसऱ्या मुद्द्याकडे चालू. दुसरा मुद्दा असा, त्याची चलती संपूर्ण जगावर आहे. त्याच्या हातात सगळं जग आहे. आपल्या भाषेत झालं, आपल्या बीड जिल्ह्यातल्या भाषेत जर झालं, आकाश बोलायचं झालं तर कासरा देवाच्या हातात. कासरा कुणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. कासरा कळतो ना तुम्हाला? कासरा कुणाचा कवा ढिला सोडायचा आणि कुणाचा आकडून धरायचा हे त्याच्या हातात आहे. हे ध्यानात ठेवा. काही जणांचा लय ढिला सोडला आणि काही जणांचा लय आकडीलेला आहे देवानं. काय असेल त्याची सत्ता वेगळीच आहे. मला त्याच्यापुढे कुणाचं काही चलत नाही. लय जणांचं असं मग त्याच्या हातात आहे. थोडक्यात सूत्रधारी जर कोण असेल तर तो जगाचा मालक आहे. त्याच्या हातात जगाची सूत्र. एक मुद्दा बरोबर. दुसरा मुद्दा असा की त्याला, त्या देवाला प्रत्येकाच्या मनातलं कळतं. ऐकायला लागलं मग महाराज? प्रत्येकाच्या मनातलं कळत आहे महाराज. कसं इकडं बघा, माझ्या मनात काय चाललंय तुम्हाला माहित नाही, तुमच्या मनात काय शिजायलंय मला माहित नाही. माहिती का सांगा बरं? माझ्या मनातलं तुम्हाला माहित नाही, तुमच्या मनातलं मला माहित नाही, पण आपल्या सगळ्याच्या मनातलं ज्याला कळतं त्याला देव म्हणते. कळतं का माझं बोलणं? सरळ सरळ तुकोबराचे शब्द आहेत. चित्ताचा तू साक्षी तुझं कळे सर्व, साक्षी तुझं कळे सर्व, किती करू गर्व आता पुढे.
सांगितलं, चित्ताचा तू साक्षी, लक्ष द्या, तुझ्याकडे सर्व आणि किती करू गर्व, आता पुढे कसं असतंय. सरळ सरळ आता दादा येऊन जरा सगळा गोंधळ झालाय सगळं, समजा कीर्तनाचा सगळा मोकळेपणा ती राहिला नाही आता, बरोबर आहे का नाही. पण आता त्यांच्या पुढे बोलणं उचित नाही. हे बघा, एखादा कुटाणा काही जीवनामध्ये काही कमी जास्त झालेला असतो आणि एखादा घडलेली घटना, घडलेला कुटाणा हा एखाद्या माणसाला जर माहीत असेल तर माणूस त्याच्या पुढे घमेंडीत चलतंय का. बोला पटकन. माझ्याकडून काही कमी जास्त झालेलं फक्त भरत पटलेला माहिती आहे, मला सांगा, बरोबर आहे का नाही. फक्त भरतला माहिती. मग आता भरत पटळे दिसल्यावर मी असा आहे मी तसा आहे म्हणून जमतंय का. जमत नाही ना. अरे त्याला सगळे कुटाने माहिती तर काय शानपणा करून जमतंय काय त्याच्यातलं. आपले सगळेच कुटाने ज्याला माहिती त्याला माणूस दबत आहे का नाही दबत. बोला चला आता. हो बोला, हो बोला की दबत आहे का नाही दबत. दबत आहे. नालायक जरी पुढचा असला तरी माणूस त्याला रोज नमस्कार करते, या राम 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 राम. मग आम्ही म्हणा त्याच्या काही नादी लागला ते एकच म्हणतंय, तुला माहित नाही विठ्ठल विठ्ठल. मधल्यामध्ये जी काय असते ती दुसऱ्याला काय माहिती असते का सांगा. नाही. मग माझा मुद्दा इकडे लक्ष द्या. एक गोष्ट जर आपल्या जीवनातली कमी जास्त झालेली त्याला माहीत असली, कुणाला एखाद्या माणसाला, तर माणूस दबून चलतंय. आपल्या सगळ्याच गोष्टी ज्याला माहिती त्याला किती दबाव माणसाला. हो लक्षात यायला लागलाय की किती दबावा त्याला. म्हणून कुणाच्या पुढे घमेंड करायचं पण देवा पुढे घमेंडीत चालायचं नाही. त्याला तर वरचं तर माहितीच आहे हो, पण न सांगता तुम्हा पडो देवाला. कुणाला सांगायची गरज नाही. देवाला मला काही सांगायची गरज आहे, काय सांगायची गरज नाही. त्याला सगळ्याच्या मनातलं कळत आहे. एक मुद्दा आणि नुसतं कळत नाही, सांगायची बी गरज नाही त्याला. न सांगता तुम्हा कळो येथे अंतर, विश्वी विश्वांभर परिहार चिन्ह लगे. म्हणजे त्याला प्रत्येकाच्या अंतकरणातलं कळत आहे. लक्षात आलं का बोलणं. आता पहिला मुद्दा काय होता, संपूर्ण जगावर देवाची सत्ता आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्याला प्रत्येकाच्या, बोला की, मनातलं कळत आहे. आता दोन मुद्दे आपले क्लिअर झाले. आता थोडं माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबारा, आता मला सांगा, जगाच्या मनातलं ज्याला कळत आहे त्याला तुकोबाराच्या मनातलं कळत नसेल का दादा. हा कळत नसेल का. कळत आहे. मग तुकोबाराय कोणत्या मार्गातले. तुकोबाराय भक्ती मार्गातले. आपल्याकडे मार्ग चार, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि कर्म मार्ग. पण त्याच्यात तुकोबाराय कोणत्या मार्गातले, तर भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवे या पापा. तुकोबाराय भक्ती मार्गातले. मग तुकोबारायला भक्तीची गरज असेल का तुकोबारायला मुक्तीची गरज असेल. कसं वाटतं तुम्हाला. तुकोबारायला गरज भक्तीची का मुक्तीची. भक्तीची. बोला की कशाची. हो बोला कशाची. भक्तीची. मग तुकोबारायला जर भक्तीची गरज असेल तर हे तुकोबारायच्या मनातलं देवाला कळत नव्हतं का. बोला कळत नव्हतं का. कळत होतं. मग माहिती असून सुद्धा त्यांच्या पुढे मुक्तीचं ताट ठेवणं म्हणजे देवानं तुकोबारायची चेष्टाच केली की पडते. केली का नाही केली सांगा बरं. अहो एखाद्या वेळेला आम्हाला एखादी भाजी आवडत नाही आणि ती जी आवडत नाही ती सगळ्याला माहिती, गावाला माहिती, साठी महाराजाला हे आवडत नाही आणि तेच त्यांच्या पुढे ठेवणं म्हणजे चेष्टा केल्यासारखंच आहे की. बरोबर आहे का नाही. कसं चेष्टा केल्यासारखंच आहे ना. चेष्टाच आहे ती चेष्टा, लक्षात ठेवा. पण तुकोबारायची बी देवानं चेष्टा केली, टिंगल केली. बारीक चिमटा घेतला. कसला चिमटा घेतला. बारीक चिमटा घेतला. आता कसं असतंय दादा, मोठ्यानं मोठ्याला घेतलेला चिमटा सपाजून जातो, बारक्यानं मोठ्याला घेतलेला चिमटा सपाजून जातो. पण मोठ्यानं बारक्याला कधी चिमटा घ्यायचा नाही ध्यानात ठेवा. चिमटा घेणं म्हणजे टुचून बोलणं थोडक्यात. मोठ्यात मोठ्या कसं बी सपाजून जातं त्याला शालिकून म्हणते. कशातून म्हणते त्याला शालिकून मारणं ते वेगळं. पण मोठ्यानं बारक्याच्या कधीच नादी लागायचं नाही.
अजिबात नादी लागेल तेव्हा कुठं इज्जत काढते बारते ते सांगता येत नसते. हा त्याच्यामुळे ध्यानात ठेवायचं, नादी लागायचं नाही. हा माणसं मोठे पण नाद बारीक ते खायला लक्ष द्यायला लागले. बसतानीच बारक्या लेकरात बसणार, बारकी बारकी लेकर बसणार बसणार. इकडे बघवायला का असला भरत महाराजासारखं वाजवा बघायला लागलं. हळूच म्हातारा हात खाली घेणार की लेकराच्या कवळ्या अंगाला चिमटा घेणार. चिमटा घेतात ती पोरं अरे मंगळा 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 म्हणून तिकडं बघत आहे मंगळा मंगळा. मग ती बघत इकडं तिकडं म्हाताऱ्याकडे बघितलं तर म्हाताऱ्याने चेहऱ्यावर बी चिमटा उंटू दिला नाही. समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव मासा म्हातारा चेहऱ्यावर बी उंटू दिलं नाही. पण लेकरानं ओळखीलं मंगळा मोठा दिसायला बारका नाही म्हणून नाही. त्याने हळूच पुन्हा ती हात खाली घेणारी शिस्तील पण लेकरूच त्यानं असंच केलं होतं. असं की हात खाली घेतला की तो लगेच आहे महाराज. त्याच्यामुळे ध्यानात ठेवा बारक्यानी मोठ्यानी बारक्याच्या कधीच नादी लागायचं नाही. ऐकायला लागलं का नाही. हा मोठ्यात मोठ्या लेवलनं सपादून जाते पण मधल्यामध्ये सपादत नसते. आता तुकोबारायाला चिमटा घेतलाय टोचून बोलले. तुकोबाराय भक्तीचे अधिकारी पण तुकोबारायाच्या पुढे मुक्तीचं ताट ठेवलं. त्यावेळेला तुकोबारायाने देवाला बारीक चिमटा घेतला. देवानं सांगितलं मुक्ती घ्या. तुकोबाराय म्हणले आई देवाई के कशाचं ताट मांडलं मुक्तीचं. तुकोबाराला गरज कशाची भक्तीची आणि देवानं काय ठेवलं समोर मुक्तीचं ताट. मग आता देवानं चेष्टा केली चिमटा घेतला. त्यावेळेला तुकोबाराने बी असा चिमटा घेतला. आता मोठ्याला घेतलेला चिमटा आहे ती कुणालाच कळत नाही. असला चिमटा घेतला. आता काय गोड चिमटा घेतलाय बघा माझ्यात लक्ष नाही. ताईत बसा आता ही चिमटा ढिल्या अंगाने कळत नाही. जरा नीट बसा जरा. कसं आहे हे मधल्यामध्ये मोठ्याचा कुठं नाही त्याच्यामुळे ही ढिल्या अंगाने कळत नाही. नीट बसा वेडवेळे सावधान. जमला आता ऐका तुकोबारा. आता ती आपण नीट बघायचा व्यवस्थित मोबाईल मध्ये मी कळते. इकडे तिकडे होतं की अर्थ लागत नाही बरोबर. आता बघायचं तुकोबाराच्या पुढे मुक्ती ठेवली की देवा तुकोबाराने सांगितलं देवा ऐके हे विनंती अन्नच नको रे हे मुक्ती. ही नाही हा नाही हे देवा ऐके हे विनंती आणि मज नको रे हे मुक्ती. हे शब्द असा चिमटा घेतला. देवाची आगत झाली असला चिमटा घेतला. आता ताईट बसा सांगतो तुम्हाला चिमटा दाखवतो म्हणजे समजून सांगतो बाकी काय नाही. इकडे लक्ष द्या. आता ऐका आता चिमटा कसा आहे बघा. आता ऐका लक्ष द्या माझ्याकडे. हा इकडे बघा तुकोबारा आहे. आता मला सांगा याच्यात काही चिमटा घेतल्यासारखं आहे का? ह्याच्यात काही टुचून बोलल्यासारखं आहे का? देवा विनंती आम्हाला मुक्ती नको. याच्यात काही टुचून बोलल्यासारखं
बोला की पटकन नाही. हवा का माझी विनंती, मला काय आज जेवायचं नाही, उद्या सकाळी जेवण काही चुकीचं काहीच नाही ना दादा, बरोबर आहे का नाही? काहीच नाही. पण ती मोठ्याला घेतलेला चिमटा आहे ना, आपल्याला कळणार नाही. ती चिमटा असा पुन्हा एकदा नीट बसा आणि कान उंच करून लक्ष देऊन ऐका. भाषा जरा जड आहे, सहजासहजी करणारी भाषा नाही तुम्हाला, पण लक्ष देऊन ऐका. तुकोबरायचे शब्द कसे? देवा ऐके हे विनंती आणि मज नको रे हे मुक्ती. आता ही चिमटाच आहे, तू म्हणणार बस महाराजाकडे आपला नंबर आहे. दादा तर कीर्तन झाले माझी पाठच थापतीणार, बस मानलं गड्या म्हणणार दादा बी असला चिमटा आहे. आता तुम्ही नीट ऐका, ताट बसा, आता नीट बसा. हा बघा आता ऐका, आता स्वराचं काम नाही, नीट बसून ऐकायचं काम आहे. लक्ष देऊन ऐका, इकडं बघा, बघा माझ्याकडे. आता तुम्हाला लक्ष द्या फक्त. हा देवा ऐके हे विनंती आणि मज नको रे हे मुक्ती. आता दादा तर अध्यक्षाचे, आम्ही त्यांची लेकर आहे. तुकोबरायाने दर्शक सर्वनामानं दादा त्याची सिद्धी केली. सर्वनाम कोणतं? दर्शक. दर्शकाची व्याख्या काय? किं नाम दर्शका? दिग्दिशां दर्शयति येन सह दर्शक केन सह येन सह. म्हणजे दाखवून देण्याचं जे काम करतं त्याचं नाव दर्शक. व्याकरण परिभाषा. दाखवण्याचं जे काम करतं त्याला काय म्हणायचं? दर्शक. आता त्या दर्शकात दोन प्रकार, एक दूरदर्शी दर्शक सर्वनाम आणि दुसरे समीपदर्शी दर्शक सर्वनाम. आणि त्याच्यात लिंगवाईज पदच्छेद करण्याची पद्धत महर्षी पाणिनीची. लिंगवाईज प्रकार पाडायचे कसे? हा ही हे समीपदर्शी, तो ती ते दूरदर्शी. आता त्याच्यात हा समीपदर्शी पुल्लिंगवाची, ही समीपदर्शी स्त्रीलिंगवाची आणि हे समीपदर्शी पण लिंग कोणतं आलं? बोला की हेच लिंग कोणतं आलं? नपुंसक लिंग. हा पुल्लिंग, ही स्त्रीलिंग आणि हे नपुंसक लिंग. म्हणजे तुकोबरायाला देवाला सांगायचे, देवा तुला केलेली विनंती हे बी नपुंसक आहे आणि तुझी मुक्ती बी नपुंसक आहे. कळायला लागले का नाही? देवा ऐके हे, ही मुक्ती बी नपुंसक आहे आणि ही विनंती बी नपुंसक आहे. त्याच्यामुळं ती आम्हाला नको. किती आग झाली असेल देवाची सांगा. त्याला म्हणायचं चिंता. बरोबर आहे का नाही? देवा ऐके हे विनंती मज नको रे हे मुक्ती. आता मला जग जिच्या मागे लागलं कुणाच्या? मुक्तीच्या. जग जपी तपी संन्यासी लोखंडाचं पीठ करून खायला लागले. काय मिळवण्यासाठी? मुक्ती मिळवण्यासाठी. पण ही मुक्ती एवढी अवघड गोष्ट आहे महाराज, सहजासहजी मिळतच नाही. असली अवघड गोष्ट. उन्हाळपूर्वी ज्ञानोबरांनी तिचं 17व्या अध्यायात गोड चिंतन केलं. ज्ञानोबराय म्हणतात, गुण कुसुमांची माळा घेऊन या मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षतेचा गळा घेऊन शीत पावे. गुणरूपी पुष्पांची माळा मुक्तिरूपी बालिका हातात घेऊन तयार आहे. लक्ष द्या, वरायला बी तयार आहे. पण तिचं मत आहे वैराग्यवान असला पाहिजे आणि निरपेक्ष असला पाहिजे. अशा त्याच गळ्यात मी माळ घालीन, खबळ्या बांड्याला वरायला मी तयार नाही. मग आहे का वैराग्य आपल्याकडे? सांग. आडनाव तरी आहे का? आडनाव तरी वैराग्यच. वैराग्य नाही आणि निरपेक्षता आपल्याकडे नाही. मुक्ती आपल्याला मिळत नाही. लक्षात येतं का नाही? मुक्ती मुक्ती म्हणजे काय? सर्वातून मोकळं होणं, त्याचं नाव मुक्ती. बरोबर आहे काय? आहो मुक्त कासया म्हणावे आणि बंधनची नाही ठावे. म्हणून शास्त्रात आला भोतरी नावाचा राजा म्हणून. त्या राजाने 3 ग्रंथ लिहिले, नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक. त्या वैराग्य शतकाच्या सुरुवातीलाच राजाचा श्लोक आहे काय? वयमेव जीर्णा न तृष्णा न जीर्णा. राजा म्हणतो माणसं वयानं जीर्ण व्हायले, पण माणसं वासनेनं तृष्णेनं जीर्ण होत नाहीत. त्याच्यामुळं मुक्ती आपल्याला मिळत नाही. चुकी गोष्ट आहे का मुक्ती? मुक्ती चिल्लर वाटायली काय तुम्हाला? चिल्लर नाही महाराज. चांगल्याला मिळवत येत नाही. माणसंच परेशान तिच्यासाठी, तिला मिळवण्यासाठी, जिला मिळवण्यासाठी जग परेशान आहे. तुकोबराय तिच्या बाबतीत म्हणतात आम्हाला तुझी मुक्ती नको. देवा ऐके हे मुक्ती आणि मज नको रे हे मुक्ती. लक्षात आलं का नाही? कारण तिची खोड आम्हाला माहिती ना. तया इच्छा गती, तिला इच्छा आणि तिला गती. त्याच्यामुळे हेची सुख आवळे. आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुझी मुक्ती असेल तुझ्या घरची, मोक्षाची आम्हा नाही अवघड. आम्हाला मोक्ष
तो मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी आमच्या घरी कामाला ऐकायला लागलं आमच्या घरी ती आमच्या महागा लागले कसं असते का बघा लग्न ज्याचे राहिले ते नाही आहे का बाकीचे सोडून जाऊ बरोबर आहे का नाही पोरगी बी करायची म्हणली लग्न बी करायचं म्हणलं महाग लागे धंदा करायचा उगत उगत महाग लागे महाग लागून करायची नाही तुमचं कर्तृत्व असं सिद्ध करायचं पोरगी महाग लागून आली पाहिजे लक्ष द्यायला लागली का महाग लागली पाहिजे पोरगी येडे तुम्ही महाग आमच्या गावात आमचा चुलत भाऊ बाळ्या म्हणायचा आम्ही त्याला बाळ्या म्हणतो बोबडं बोलत होतो आणि असं ती कुणाला म्हणायचा अरे एखादी पोरगी आहे का बघा एखादी पोरगी आहे का बघा कुणाला म्हणायचा मामा एखादी पोरगी द्यावा आपल्याला तुमची असं म्हणायचा म्हणायचं ती त्याला कुणीच देत नाही माझ्या संकीर्तनाला आला आणि हिट विषय सांगितला म्हणजे महाग लागून करायची नाही पाय त्याच्या फिट डोक्यात बसलं काय नाही जी उठलं व्यायाम कर सकाळी जोर बैठका तालीम कुस्त्या आणि 12वी झाली होती बॉडी बिडी भरली होती मिलिटरीत लागलं म्हणताना आता त्याला 70,000 रुपये पगार आहे मध्ये आला होता तेव्हा तिचा त्याचाच मामा म्हणला बाळू आपली पोरगी करतो का ते म्हणला बळाबळ नाही म्हणला ती बळाबळ नाही म्हणला दुसरी बघू एखादी गोळी पान बघू म्हणला एखादी काळा बाळ्या काय सांगा तुम्हाला लक्ष द्यायला लागलं का नाही ओरिजिनल त्याचा अर्थ येतच आहे की तू आकाश राहिले का कर्तृत्व सिद्ध करायचं पोरगी मागे लागून आली पाहिजे महाराज म्हणतात आम्ही त्या तिच्या मागे लागल्या जग तिच्या मागे लागला असेल पण ती आमच्या मागे लागली मुक्ती सायुजता पाठी आली मुक्ती सायुजता पाठी आली हरी हरी हनता पाठी लागे महाग लागली पाहिजे महाग तिच्या महाग लागत बसायचं नाही ती आपल्या महाग लागली पाहिजे मग तुकोबारा म्हणतात मुक्ती आमच्या महाग लागली आमचा स्वीकार करा आणि तू म्हणायला मुक्ती घ्या कशासाठी मुक्ती कशाची मुक्ती आम्हाला तुझी मुक्ती माहित नाही आम्हाला ती मुक्ती नको बी कारण आमच्या घरी ती दासी म्हणून कामाला आहे कोण मुक्ती लेकरे तिकडे लक्ष द्या मुक्ती आमच्या घरी दासी म्हणून कामाला आहे आणि तिचा शहाणपणा देवा तू आम्हाला सांगू नको आम्हाला ती नको तिला इच्छा आहे आणि तिला गती आहे देवानं सांगितलं बरं बाकी काही दुसरं देऊ का म्हणलं बाकी काय द्यायला काय आम्हाला काय भिकारी समजायला लागलास हे देऊ का ते देऊ का असं करू का तसं करू का काय भिकारी समजायलास का बारकी लेकर समजायला जशी बारकी लेकर चालविलेस तसं मला समजायलास हा हे देवा एके चालविली रिद्धी सिद्धिवारी पैसा मी भिकारी मोहे देवा पैसा मी भिकारी रिद्धी सिद्धिवारी
तुमची अर्था काय क्षीराब्दी दूध भाता देजेची ना मागा दूध दे म्हणतली यासाठी आघविया क्षीराब्दीची करोनिया वाटी उपमन्या पुढे दुर्जेटी ठेविली जैशी या उपमन्याला वाटीवर दुधाच्या मोबदल्या सागर दिलं त्या प्रल्हादाला माईच्या पोटातच भेट दिलीस त्या ध्रुवानं बापाची मानी मागितल्याला आढळपत दिलंस असल्या बारक्या बारक्या लेकरांनी चाळा चाळू केलीस तू हा मग तसलं चाळा चाळू कराय मला भिकारी समजायलास हा एके चाळविली रिद्धी सिद्धी वरी तैसा मी भिकारी नोहे देवा मी भिकारी नाही आणि तू रिद्धी सिद्धी आम्हाला देणार बरोबर आहे का नाही आओ रिद्धी सिद्धी देशी आम्ही चुंबळी न हो तैशी आम्ही चुंबळी न हो तैशी आम्ही चुंबळी न हो तैशी भरत महाराज आले की भरत येतं कीर्तनाला असं बरोबर आहे का नाही काय सांगायलास तू ए देवा रिद्धी सिद्धी देशी शब्द आहे का आम्ही चुंबळी न हो तैशी चुंबळ समजायलास आता चुंबळ म्हणजे काय उद्या दादा सांगते मी सांगण्यापेक्षा वयाला शोधण्यासारखं बरोबर आहे का नाही मी एकच चुंबळे म्हणजे एकच अर्थ सांगतो सोपा आयर गैर समजायला लागलास हा दुसऱ्यासारखं समजायला लागला हाय काय समजायला लागला तुम्ही विढाल समजायला लागला का काय दुसऱ्यासारखं समजायला कसं वाटायला लागले आता कसं वाटायला लागलंय सांगा काय समजायला लागला देवा आम्ही का चुंबळे दरवर्षी देव आपले हे ते हे नाही ते हे होतं ते म्हणजे माझा उद्देश तसाच होता इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या आम्हाला काय समजायला तुमला समजायलास ऐरा समजायलास का रिद्धी ध्यान सिद्धी घ्यान हे मुक्ती घ्यान आणि आम्ही जर मुक्ती तुकोबराचे कसं प्रमाण आहे दादा माझ्या वाचनात येईल तुकोबराय म्हणले तू जर आम्हाला मुक्ती दिलीस आणि मुक्ती जर आम्ही घेतली तर महाराज आमचे पूर्वज माझ्या हसतील ना लक्षात यायला लागलं नाही हा अहो तो जर मुक्ती आणि मुक्ती आम्हाला दिली तर माझे हसती पूर्वज माझे पूर्वज हसतील ना म्हणते आम्ही कुणीच काही मागितलं नाही आणि येड्यानं मुक्ती मागितली लक्षात यायला लागलं का त्याच्या मुक्तीची भाष्य करायची नाही आणि तुझी सांगायला लागलास रिद्धी सिद्धी तुला माहिती का येड्या रिद्धी सिद्धी द्वारी चौकड्याच्या अभंगाला चालीत लावता येत नाही शक्यतो येतात का नामू महाराजांचं फडावरचे गायक असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं त्यांचं पाठांतर बी चांगलं आणि आवाज बी चांगला आहे काय समजायला लागला देव या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी माझ्या लक्ष द्या थोडं ज्या रिद्धीबद्दल आणि सिद्धीबद्दल तू आमच्याजवळ बोलायला लागलास ना ती रिद्धी आणि सिद्धी
आमच्या दारात हात जोडून उभे आहेत. रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. आमच्या दारात उभे, आम्ही हाकलून द्यायला लागलो तरीही त्या जायला तयार. नवजता दुरी दवडीला, अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारी आणि नवजता दुरी दवडिता. अहो तुमची रिद्धी सिद्धी हे आमच्या दारातच येतात. आम्ही हाकलून लावलं तरी त्या जायला तयार नाहीत. आणि तू त्यांचं भूषण आम्हाला सांगायला. देवा एक ध्यानात ठेव, मागणारातले आम्ही नाही तुझं काही मागत. संपत्ती एकच आहे, आठवण चित्ती असू द्यावी. सरलिया भोग येईन शेवटी आणि पाया पिया भेटी अनुसंधान. मागणं एकच आहे, आम्ही तुझ्याकडे मागण्यासाठी आलेलोच नाही. आमचं एकच मागणं, आठवण ठेव. आमच्या एवढा मोठा शेळगाववाल्याने एवढा सप्ताह करून एवढं 2-3 कोटीचं मंदिर बांधून ही सगळ्या गावानं सहभाग घेऊन याच्यावर कळत बसविला. तेव्हा काही नाही, आठवण ठेव एवढंच आहे, बाकी काय नाही. आम्हाला दुसरं काही मागायचं बी नाही, आमच्याकडे काही कमी बी नाही. बरोबर आहे का नाही. आज इथं ही समाज जर बघितला तर मंडप कमी पडलाय महाराज. सगळे बाहेर उभी लोक बसले, इकडं बघू नका त्या कथा वाटून. इकडं बघा मी सांगायला लागलो आहेत म्हणून, बघायची काही गरज आहे का. आता तरी विश्वास ठेवा, 10 वर्ष झालं की आता इकडं लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. काय देवा फक्त आठवण ठेव, याच्यापेक्षा आम्हाला दुसरी कशाची अपेक्षा नाही. आणि रिद्धी सिद्धी बद्दल जर बोलायला जातील ते आमच्या कवाबी पायाजवळ. आम्ही कवाबी त्यांना हटवून दिलं तरी आमच्या दारातून जात नाही म्हणून. आणि दुसरी गोष्ट, जग ज्या प्रेमाच्या मागे लागले, प्रेमाच्या मागे जग लागलेलं मला. बरोबर आहे का नाही. समाधान, जगाला समाधान पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि ते प्रेम आणि सुख हे आमच्या दारातच आहे. प्रेम सुख इच्छा करी या वैष्णवाचे घरी आणि प्रेम सुख इच्छा करी. प्रेम आणि सुख आमच्या दारामध्ये त्याच ठिकाणी उभे येतं. आणि सरळ म्हणायला लागले आम्हाला तुमच्या घरात घ्या, पण आम्ही प्रेमाला जवळ जागा दिलेली नाही. कारण आम्हाला प्रेमाला जवळ जागा देऊन काय गरज आहे का. बरोबर आहे का नाही. काय कमी आमच्याकडे. संताचे गावी प्रेमाचा सुकाळ. आमच्या घरी प्रेम आहे तर आम्ही दुसऱ्याकडे कशाला मागायचं प्रेम. आम्ही प्रेमाचे. बरोबर आहे का नाही. आम्ही दुसऱ्याला काही मागत नाही, आम्हाला काही गरज नाही. प्रेम आमच्या दारात आहे, सुख आमच्या दारात आहे, आणि रिद्धी विसिद्धी आमच्या दारात आहे, आणि मुक्ती आमच्या घरी कामाला आहे. त्याच्यामुळे ह्यांच्याबद्दल बोलायचं नाही. मग आम्हाला मुक्ती नको, रिद्धी नको, सिद्धी नको. माणूस म्हणते 20,000 घ्या, 25,000 घ्या. नाही 35 घ्या, अजिबात नाही. 40 घ्या, जमत नाही. लिहून घेता का. घर लिहून घेता आमचं. मला एक जण म्हणला होता नाही म्हणलं एवढे लागते. म्हणलं जमत नाही. कसं काय जमत नाही मला. म्हणलं नाही ॲडजस्ट होत नाही मला, प्रवास लाभ. घर लिहून देऊ का म्हणलं. घर लिहून म्हणलं मै रिकामी नाही. लक्षात आलं का नाही सांगा. माझी रिकामी नाही म्हणजे सरळ तिकडे लक्ष द्या. दादाने मला एक किस्सा सांगितला. म्हणले मी कुणालाच नाही म्हणा. कुणाचा बी फोन आला, हो हाय तारीख. दादा म्हणे जागर काला घ्या. एक जणांना फोन आला म्हणे दादा एक तारीख घ्यायची, बरोबर घ्यायची. किती पैसे घेतात. एवढे नाही आम्ही 7,000 रुपये देऊ. दादा म्हणजे बरं ठीक आहे. मग मी 7,000 जागर काला करतो. लोक म्हणले बरं झालं. दोन्ही जागर काला दादा 7,000. पण म्हणले ऐन वेळेला जर तब्येत बिघडली तर सांगता येणार नाही. लक्षात आलं. लक्षात आहो. तुम्हाला सगळ्या कमिटीतली सांगतो, आपल्या शेळगाव मधलेली इथं लोक एक तारीख घेतले कीर्तना दिवशी येते का नाही ह्याची गॅरंटी नाही. आपल्याकडे 2 दिवस आले, किती भाग्य आपलं सांगा. दादाचा मूडवर काम आहे. लक्षात आलं का नाही. मुडिष्ट माणसं असतील काही त्याच्यातली दादा एक कीर्तनाचंच काही नाही तर आपल्याकडे एवढे आले. त्याच्यामुळे तुम्ही डबल त्यांना वेळ द्या. डबल एकदा कीर्तनाला बोलो असं म्हणायचं होतं मला, बाकी काही नाही. विठ्ठल काय जर म्हणला मग घर लिहून देऊ का तुम्हाला. तसंच आहे. मुक्ती घ्या नाही. मुक्ती असं वजन आपलं
असं घरी वजन टाकतोय. महाराज लोक आले की बायकोला ए चहा कर, ती म्हणे नसते करीत, चला हॉटेलमध्ये. घ्यायचं कशाला त्याला एवढं काय घ्यायचं, लक्षात ठेवा. बघा इकडे आपला विषयांतर व्हायला नको, आपल्या मुद्द्याकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या माझ्या मुद्द्यात, विषयांतर नको. मुद्दा एवढाच आहे, मुक्ती घ्या नको, रिद्धी घ्या नको, सिद्धी आमच्या दारात आहे, प्रेम ते बी आमच्या दारात आहे, सुख ते बी आम्हाला नको. काहीच नको म्हणले देव म्हणला मग घर जीव का लिहून घर. तू बघा म्हणले घर बी नको. नको वैकुंठी दास आहे तया सुखास. घर म्हणजे देवाचं घर वैकुंठ आहे ना. देवाचं घर का आहे वैकुंठ आहे. देव म्हणले घर देऊ का, तू बरोबर म्हणले कायचं घर वैकुंठ. आणि काय करायचं तिथं वैकुंठा जाऊन काय बैसावे मौन रूप. वैकुंठात काय सांग, वैकुंठा जाऊन काय करावे उगेच बैसावे मौन रूप. उग गप्प बसावं लागतं तिथं. भूक लागत नाही, झोप येत नाही, तहान लागत नाही, काही नाही, नुसतं बघत बसायचं ती देवंते. त्यामुळे सरळ महाराज म्हणले वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी आणि वास दे पंढरी सर्व काळ. नामदेव राहायचे हे वैकुंठ रे जुनाट झोपडी कुठली ती आम्हाला सांगायला लागलास. वैकुंठ कोपळ जुनाट झोपडी नको आडा आडी पाहता दाऊ देवा. थोडक्यात आम्हाला कसल्या अडचणी देवा पाठवायचं नाही. तुझं वैकुंठ कोपट आहे, कोपट. काय वैकुंठ कोपट आहे. आणि काय त्या वैकुंठात तुझ्या आम्हाला माहित नाही का वैकुंठाचा अर्थ काय होतो. ती तिथलं थोडं दिवस थांबायचं आणि मग एकदा का तिथलं संपलं की मग पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपदाची उती उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोक. संपला. 5 वर्ष म्हणा, 4 वर्ष म्हणा, 10 वर्ष म्हणा, काय असेल ती एकदा तिथलं संपलं की सरळ खुर्ची खाली करावं लागते आणि मग स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. म्हणले का नारायण नामे होऊ जीवन मुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ गीते. तिथं देवा नको वैकुंठीचा वास. तिथे तसंच आहे तया सुखा नाश मग अद्भुत हारस कथा काळी नामाचा. तुझ्या नामात जो रस आहे तो जगात कशातच नाही. तुझ्या नामाचा महिमा. थोडे 2 तास हाणले की पुन्हा तेच आहे. पण आता पुढे एकदा एडिटिंग करून घेतली म्हणजे झालं. बरोबर आहे का नाही.
लयच विसंगती वाटून आहे. ओढून घ्यासारखं असले जमते, पण आता लय विसंगती व्हायला लागली. तुझं जे नाव आहे देवा, त्या तुझ्या नावात असली ताकद आहे ती उलटच व्हायला लागलं सगळं. तुला माहित नाही आता ती बरोबर आहे का? त्याच्यावर यायचं आहे आपल्याला. आणि 2 स्टेशन अजून ती निवडावरती राहिले, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. आता बघा देवा कसं आहे, तुझ्या नामात जो रस आहे, तुझ्या नामात जो आनंद, तू जगात कशातच नाही. आणि ज्या मुक्तीबद्दल तू बोलायला लागलास ना, ती मुक्ती आम्हाला फक्त नामानं मिळाली. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, इकडे बघा थोडं ताईट बसा, थोडंसं बसा. कसं आहे, मी मग 4 मार्ग सांगितले. किती मार्ग? 4. भक्ती, ज्ञान, योग आणि कर्म. त्याच्यात 2 मार्ग बंद आहेत, कर्म आणि योग. आता चालू आहे ते भक्ती आणि ज्ञान मार्ग. मग दादा याच्यात दोघांची 2 मत येते. भक्ती मार्गवाल्याचं मत आहे नामाजवळ मुक्ती, आणि ज्ञान मार्गवाल्याचं मत आहे ज्ञानाजवळ मुक्ती. भक्ती मार्गवाले म्हणाले तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती, आणि ज्ञान मार्गवाले वेगळंच मांडायले. ज्ञान विना मोक्ष नाही हा सिद्धांत, ज्ञान विना मोक्ष नाही हा सिद्धांत. बघा इकडे माझ्याकडे लक्ष द्या. भक्ती मार्गावाल्याचं मत आहे नामाजवळ मुक्ती, आणि ज्ञान मार्गावाल्याचं मत आहे ज्ञानाजवळ मुक्ती. दोघांची केस गेली कोर्टात. कुठे गेली? कोर्टात. जजनं एकच सांगितलं, ओ आपापले साक्षीदार आणि पुरावे सादर करा, विषय संपला. काय काय द्या? ओ कोर्टात काय लागत आहे? बोला की काय लागत आहे? साक्षीदार आणि पुरावा जर असला तर बाकी खुंडी पचवतो. मग काय जागतिक महत्वाचे नसते. साक्षी पुराव्याला किंमत देते कोर्ट. कशाला किंमत देते? ते बोगस बातम्याला किंमत देत नाही. तुकोबाराने बोगस बी बोलून बघितलं होतं ना. तुकोबाराला विचारलं तुमचं मत काय? म्हणले नामाजवळ मुक्ती. बरं याला साक्षीदार कोण आहे? म्हणजे अख्खं जग साक्षी. मुक्ती नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष ऐसी साक्ष बहुरात्री, ऐसी साक्ष बहुरात्री. कसं वाटायला लागले का? बोर व्हायला लागलं. कसं वाटायला लागलं? हा कसं वाटायला? बरं वाटायला ना? कसं वाटायला लागलं? हा मग ठीक आहे, बरं वाटायला. माणसं नुसते अर्ध्या बटाट्याने बघायला लागले. आपल्या महाराजाला भारी येतोय की म्हणाले. नुसत्यात लक्ष द्यायला लागलंय का नाही? नुसतं बघायला लागले. तिकडे लक्ष द्या. मुखी नाम हाती मोक्ष, आणि ऐशी साक्ष बहुतांची. पहिल्यांदा बोगस बोललो तुकोबा. बहुत साक्षीदार आहेत. सेज नाही कसं सांगितले बोगस बोलायचं नाही. बहुतांची म्हणजे एक जणांना पोलीस स्टेशनला गेला, साहेब मला सरपंचाने हाणलं. कोण म्हणलं? अख्खं गाव बघत होते. नाव सांग कोण कोण होती ती बघा. साक्षीदाराची नाव सांग, आम्हाला चौकशी करावं लागतील. तसं बोगस बोलू नको. भक्ती मार्गावाल्याला स्पष्ट सांगितलं, हो तुमचं मत? म्हणजे आमचं मत आहे नामाजवळ मुक्ती. पण नामाजवळ मुक्ती पण साक्षीदार अख्खं जग साक्षीला आहे. बोगस नाही, नावं सांगायचं. ताईट बसा, साक्षीदार सांगतो आता. बघा इकडं, बघा इकडं आता. हां ताईट बसा आता. जीवन बसा, ताईट नीट बसा आता. हां पहिला साक्षीदार. बोगस साक्षीदार जमत नाहीत ना. पहिला साक्षीदार भगवान शंकर. हरी 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 मंत्र हा शिवा, हरी 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 मंत्र हा शिवा, हरी 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 मंत्र हा शिवा. म्हणती देवाच्या तया मोक्ष, म्हणती देवाच्या तया मोक्ष. पहिला साक्षीदार भगवान शंकर. हरी 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 मंत्र हा शिवाचा. बघा इकडं, म्हणती जे वाचा तया मोक्ष. थोडस ती पार्टीवाली म्हणून नावानिशी साक्षीदार आहे. पण त्यांनी सरळ सांगितलं, हो
आम्हाला भोळा साक्षीदार जमत. तुम्ही मी चॉकलेटवर भोळ्याला साक्षी द्यायला तुकोबरा नानोबरा गेले वैतागून म्हणले भोळं जमत नाही का? सुपाऱ्या घेणारा जमतो का? सुपाऱ्या घेणारा म्हणले हा मग ती जमतोय. म्हणजे सुपाऱ्या घेणारा बोंबलून सांगायला पुराण प्रसिद्ध तिन्ही लोकांचा उद्धारण डायरेक्ट मोक्ष. कळायला लागलं का नाही? तुमच्या लक्षात आलंय का? कोणत्या मार्गावाल्याने मांडलं हे? तू सांग ना मला विचारलं. कोणत्या मार्गावाल्याने मांडलं? भक्ती मार्गावाल्याने. दादा ज्ञान मार्गावाल्याची हवाच गेली. वातावरण तयार झालं ना हा. आणि माणसं कशी आहेत? वातावरणावर उभी येतात माणसं. जसं वातावरण तयार झालंय तसं बोलत राहते. हे ध्यानात ठेवायचं. वातावरणावर जरूर बोलायचं पण हे वातावरण निवडावं. आपलं बी वातावरण कसं ह्याचा विचार करायचा. लक्षात यायला लागले का? हा वातावरणात जरूर बोलून जायचं. वातावरण बोलत येत ती माणसं आणि हवा असतील हवेमध्ये माणसं उधळून घेतात ती. बरोबर आहे? हवा काय होतंय एखाद्या विषयी माणसं बोलायला लागली. एखाद्या विषयी किती बाजू पडती असल्यामुळे कुणी बी डाव हाणणार. हा बरोबर आहे हा बरोबर आहे. पण ती ध्यानात ठेवायचं. त्याच्यातलं एक जण बी हा बरोबर आहे वाल्याला सांगणार असतो. ही ध्यानात ठेवायचं. कळायला लागलंय का नाही? कळायला लागलं. आपण बोंबलून जातो पण त्या बैठकीत ज्याच्याबद्दल चर्चा चालली त्याचा एखादा तरी माणूस असतो. एक ध्यानात ठेवा मित्राला बी मित्र असतोय. विठ्ठल आम्ही एक हमेशा वाक्य सांगतो की आपलं सुख दुःख आपण लई जवळची मैत्रीण मित्र आहे म्हणून त्यांच्याजवळ शेअर करतो. एखाद्या मैत्रिणीपाशी बायकाशी काही गोष्टी शेअर करतात पण महिन्याभरानं लक्षात येतं की आपण जवळचं समजून शेअर केलेल्या गोष्टीचा पुढच्यानं शेअर बाजार केलेला असतो. लक्षात यायला लागले का नाही? त्याच्यामुळे ध्यानातच ठेवायचं. आपलं दुःख एखाद्याजवळ व्यक्त करताना जरा हातचा राखून आणि एखाद्याविषयी बैठकीत वाईट बोलताना बी हातचा राखूनच बोलायचं. लक्षात यायला लागले का नाही? वातावरणात जरूर बोलायचं पण वातावरण निवळलं आणि कसलं बी वातावरण निवळत असतं. वातावरण कसलं आताच आम्हाला सांगितलं कसलं बी वातावरण निवडते. ह्याच्यात काय असते? वातावरणात चालायचं नाही. माणसाने नाद वातावरणात चालायचं. लक्षात यायला लागलं का? वातावरणानुसार चालायचं नाही. वातावरण बघितलं ज्ञान मार्गावाल्याने कुणाचं नामावाल्याचं वातावरण निर्मिती झाली. वातावरण बघितल्याबरोबर तर त्यांना कोर्टात उभा केलं. कुणाला? ज्ञान मार्गावाल्याने वेदाला शास्त्राला जागा त्याने डायरेक्ट कलाटणी मारून दिली. ते त्यांनी सांगितलं म्हणणं काय तुमचं? वेदाला शास्त्रात ज्ञानवाले आमचं काय म्हणणं नाही म्हणजे मग आता काहीतरी म्हणत होतात ना नानाजवळ नाही. आमच्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता. नाही तर आम्हाला हेच म्हणायचं होतं वेद अनंत बोलिता अर्थ विठोबाशी शरण जावे आणि तुम्ही जे म्हणालात तेच म्हणालो. निजनिष्ठा नाम घ्यावे म्हणजे नामाजवळ मुक्ती आहे. त्याच्यामुळे ते आम्हाला काही नको. अद्भुत हा रस कथा काळी नामाचा तुझ्या नामाचा जो रस आहे तो जगात कशातच नाही. देवान सांगितलं काय याचं नाम आणि कशाचं काय? मुक्ती द्यायला लागलो तर नग रिद्धी सिद्धी घ्यायला तर ती बी आम्हाला नग. हे इकडं प्रेम घ्या सुख घ्या ते बी आम्हाला नग. आणि नाम पाहिजे नाम पाहिजे. काय नामामध्ये तू बरोबर म्हणजे ए येड्या तुला माहित नाही तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा
यासाठी देवा तुझ्या नामाचा महिमा माझ्या लक्षात आता एकच तास राहील एक तास नाही एक तास असं चरण एक चरण राहील बघायचं ए शाण्या बाया बी तसं असतं का पोलिसांचं ठीक आहे पण आता विठाल विठाल तुझ्या नामाचा महिमा लक्ष द्यायचं तुझं नकळे मेघ श्यामा तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी थोडं लक्ष देऊ नाही का कसं आहे देवा तुझ्या नावाची किंमत तुला माहिती नाही असं बऱ्याचदा होतं ज्याची त्याला किंमत कळत नाही पण त्याची किंमत अगाध असते लक्षात ठेवा म्हणून आपल्या बी मुक्ताबाईची किंमत काही सामान्य नाही आपल्याला जरी तेवढं लक्षात येत नसलं तरी आज महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा मुक्ताबाईंचं नावही लक्षात ठेवा या सप्ताहाच्या रूपानं आपल्या दिंडीच्या रूपानं खरं म्हणजे हे आपल्या सगळ्यांचं नाव महाराष्ट्र आईसाहेबांचं नाव देवाला सुद्धा त्याच्या नावाची किंमत कधी कधी कळत नाही रामायणामध्ये हमेशा दृष्टांत सांगितला जातो इकडं बघा माझ्या लक्ष द्या ज्यावेळेला सेतुवंदन करायचं होतं आणि दगडावर राम नाव टाकायचे वानर दगड पाण्यात सोडायचे दगड पाण्यावर तरंगायचे रामप्रभू म्हणले बघू आपण एकदा जमलं तर जमलं तर बघू म्हणल्याच्यानंतर रामानं सुद्धा काय केलं एका दगडावर राम नाव टाकलं दगड पाण्यात सोडून दिला जसा दगड टाकला तसा बुडाला पांढरीच पडली रामप्रभू दुसरा दगड घेतला टाकला बुडाला छोटा घेतला बुडाला मोठा घेतला बुडाला 4-5 दगड बुडाल्यावर म्हणले बुडानात का पण आपण टाकलेले दगड बुडाले आपल्याला कोणी बघितलं तर नाही पण असं महागवळून बघितलं हनुमंतराय उभे होते म्हणले हनुमंता तू कधी आलास म्हणले पहिल्या दगडाला
मी पहिल्या दगडाला होतो म्हणले. म्हणजे देवाच्या म्हणले हे कसं काय? त्याला त्याने सांगितलं तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही देवा. आता थोडं लक्ष. सकाळी सकाळी फोन आला ना, सकाळी सकाळी. हॅलो कुठे आहेस? जे आली नाही काय नाही काय नाही. कुठे आहेस? मी घरी. ओळखीलच का? दम देऊ नको ना म्हणलं, तू जरा समजून घे ना आमचं काय म्हणणं आहे काय. असं दम करून द्यायला. कुठे आहेस तू? आणि म्हणलं मी घरी ना. ओळखीलच का? मग तुला मोदीचं चुलतायस ओळखायला. म्हणलं नाही माझ्या ध्यानात आलं नाही कोण आहे काय. कसा ओळखीचे मोठा झालास. ही एक नवीनच आहे सिस्टीम. हा अरे म्हणलं झालं काय कोण आहेस तू? ओळखीला नाहीस का? म्हणलं खरंच ओळखील नाही. अरे म्हणला आपण दोघं एका वर्गात शिकायला होतो, आपण दोघं एका बँकेवर बसायचो. म्हणलं गोंदे आहे का? हा म्हणला गोंदे. आता ओळखीलं म्हणलं कुठेच तू काय मिळेल तुझा? तरी म्हणलं अरे तुला बोलायला त्यार कोणीतरी जवळचंच असेल. अरे म्हणला मी महाराष्ट्रातला सगळ्यात कमी वयाचा पहिला न्यायाधीश आहे. मी मुंबईला आहे आणि मी न्यायाधीश झालोय. मलाही समाधान वाटलं दादा आपला वर्ग मित्र कोण झाला? न्यायाधीश झाला. अरे म्हणलं माझा नंबर कुठून मिळाला? तर अरे म्हणला आमच्या गल्लीमध्ये सप्ताह आहे आणि तिथले लोक पत्रिका घेऊन वर्गणी मागायला आलते, त्याच्यावर तुझं नाव बघितलं. म्हणलं हा प्रकाशसाठी तोच असला पाहिजे जो आपल्या वर्गात होता तो. आणि त्या अंदाज काढला फोटोवरून, त्यांच्याकडून नंबर घेतला आणि तुला फोन लावला. म्हणलं चांगलं झालं. उद्या कीर्तन आहे? म्हणलो हो. 7 वाजता आहे? म्हणलं हो. 4लाची 5ला ये म्हणला. मी 5ला कोर्टातून न्यायालयातून आलो की आपण फ्रेश होऊन जेवण करून कीर्तनाला जाऊ. म्हटलं ठीक आहे. त्यानं 5ला बघितलं, मी 4लाच गेलो. 4ला गेलो. आज मी 4ला चालतो मी बरोबर. माझं दादा कसं आहे सिस्टीम ऋतू बघून चलतो मी उन्हाळ्यामध्ये 8ला 8:30ला पोहोचतो. पावसाळ्यामध्ये मी 4ला जाऊन बसतो त्या गावात. हां कारण बऱ्याचदा असं झालं जवळजवळ गेलो फोन आले लय पाऊस झालाय आता कॅन्सल झालंय म्हणून. त्याच्यामुळे आपला हरिपाठाला जाऊन बसायला लागले. लाज काजल निम्मे का व्हायना देते तर काय करावं सांगा. लक्षात आलं का नाही? म्हणून आपलं पावसाळ्यात 3ला 4ला जाऊन कुणी काही म्हणलं की हरिपाठ वारकऱ्यानं हरिपाठ केला पाहिजे असं म्हणायचं पुन्हा जाऊन. लक्षात आलं का नाही? इकडं बघा. मग मी आपलं 4लाच गेलो. तिकडं लक्ष द्या माझ्याकडं. गेल्या गेल्या ती दाराची कळ वाजवली. कळ म्हणजे बेल. आता कळ ऐकून बऱ्याच जणांना कळ आली असेल परंतु शुद्ध मराठी शब्द कळ हे लक्षात ठेवा. बेल वाजवली, दरवाजा उघडला. त्या आल्या बाहेर विण्याची खोळ घातलेली. विण्याची खोळ काय? हां मग ते केस मागं सोडलेले, मी ती भोया कापलेल्या. मी असं बघितलं आणि डायरी काढली. म्हणलं आज आमोशा तर नाही ना? लक्षात आलं का नाही? आमोशा नव्हती म्हणून पायाकडे बघितले उपाटीत कसोयचे व्यवस्थितच होते. म्हणलं मग माझ्या लक्षात आलं ह्या त्यांच्या त्या असल्या पाहिजे. बरोबर आहे का नाही? त्यांनी मला हात जोडले. महाराज या मला मी म्हटलं मी साठी हो मला गोविंद बोललाय. कळायला लागले का नाही कळायला? हो मला गोविंदाचा फोन आला होता, बोललाय तो महाराज येणार आहेत म्हणून. मग मी आपलं हातपाय धुत होतो. हातपाय धुतले. हातपाय धुवून टावेलनाशी पाय पुसत होतो. तेवढ्यात न्यायाधीश साहेबाची गाडी आली. न्यायाधीश सामान्य का महाराज न्यायाधीश न्यायाधीश साहेबाची गाडी आली. पोलिस ती 2-4 पोलिसाच्या गाड्या. एक पोलीस दरवाजा उघडायला. साहेब उतरले. गडबडीमध्ये यायले. बुटाची दोरी सोडत होते. तेवढ्याच घरातून आवाज आला, अरे गोविंद भाजी आणलीस का? न्यायाधीश भाजी आणलीस का? त्यांनी सांगितलं अगं संगीता मी गडबडीत होतो त्यामुळे भाजी आणायचं विसरलो. तुला ना पहिल्यापासून अक्कलच नाही. न्यायाधीश न्यायाधीश कोण? आणि तुला ना पहिल्यापासून अक्कलच नाही. त्यानं मला विचारलं महाराज तू तरी सांग मला अक्कल नाही का? पहिले म्हणले हा सांगा सांगा महाराज याला अक्कलच नाही. हा पहिल्यापासून असाच आहे. मी 7वी पासून पाहते. नाही तू 7वी पासून मी 3री पासून बघतो ह्याला. लक्षात आलं का नाही? मी आळंदीला तुझी ओळख झाली म्हणलं. लक्षात आलं का नाही? आम्ही म्हणलं मला सांगा तुम्ही तरी सांगा याला अक्कल आहे का? आता माझी केवढी पंचायत न्यायाधीशाच्या घरी न्याय करायचा केवढी अडचण आहे माझी सांगा ना. केवढी अडचण आहे. मी म्हणलं आता खरंच याला अक्कल नाही म्हणावं तर ह्याला राग येईल. नाही वहिनीचं खरंय म्हणावं तर ह्याला राग येईल. ह्याचं खरंय म्हणावं वहिनीला राग येईल. मी आपलं वेळ मारून नेली. जेवण केलं. कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं. परत आलो. परत येताना त्यानं सांगितलं आता तू काम कर. जेवण तर झालं. सकाळी जमायला नाही मला उद्या कार्यक्रम जावं लागेल. हे नाही थांबावं लागेल. मला लय दिवसानं भेटला याला मला गडबड आहे. तेवढ्याच वहिनी बोलल्या अरे गोविंद त्यांना जाऊ दे ना त्यांच्या मागं कामं असतात. तू एकटाल कुठला तुला अक्कलच नाही.
त्यानं मला विचारलं, खरं सांग बरं मला अक्कल नाही का? मला आता जेवण वगैरे ओके झालेलं आहे. मला वहिनी तुमचं अगदी बरोबर आहे, ह्याला नालायकाला खरंच अक्कल नाही. वहिनी खुश झाल्या. वहिनी मला चहा घेऊन जा म्हणलं. हो. चहा घ्यायला गेलो. ते चहा घ्यायला करायला वहिनी किचनमध्ये गेल्या. आम्ही दोघं त्यानं मला मधल्या रूममध्ये नेलं. दोन्ही कड्या लावून घेतल्या. खाली बसलो. इकडे बघा मला अशा बसला आणि म्हणला, महाराज तुझा महाराजपणा बाजूला ठेव, महन्यायाधीशपणा बाजूला ठेवतो. मला खरं सांग, मला खरंच अक्कल नाही. पक्ष बारीक टोन करून म्हणला, मला खरंच अक्कल नाही का? गेलो गोविंदा तुला खरंच अक्कल नाही. म्हणून आपण दोघंच आहे तिथं, आता तरी निघू. काय म्हणलं गोविंदा तुला खरंच अक्कल नाही. बरं म्हणला नसू दे पण कसं काय नाही हे तरी सांग. म्हणलं नालाय का एवढी बी अक्कल बायको 5 वर्षानं सांभाळतोस, हे का अकलीचं लक्ष नाही? ते आल्या आल्या गोविंदा म्हणते तर असली बायको सांभाळणारा तू काय अक्कल व्हायच का? दृष्टांत माझा संपला. इथं न्यायाधीशाची किंमत त्याच्या बायकोला कळत नाही. देवा तुझ्या नामाचा महिमा श्यामा तुला कळणार नाही आणि तुझ्यासाठी नाही मिळते. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारे कर जोडो तिष्ठते ज्ञानेश्वर. थोडंसं वेळ द्या झालं. म्हणजे आता काय माणसं म्हणले शेवटचं महाराजाचं कळालं बाबा आता म्हणले असत्या मधलं तर काय होतं काही कळालं मी नाही काहीच नाही. महाराजांनी आज वेगळंच सांगितलं कसं असतंय आपल्या अगोदर कुणाचं कीर्तन झालं आणि आपल्या नंतर कुणाचं कीर्तन होणार आहे याच्यावर अवलंबून आपलं चिंतन असलं पाहिजे. लक्षात आलं का नाही महाराज? त्याच्यावर अवलंबून त्याच मुलात असलं पाहिजे. रात्रीही वजनदार कीर्तन होतं बरोबर आहे का नाही? आणि उद्या तर साक्षात संस्थेच्या अध्यक्षाचंच कीर्तन आहे. माझे अध्यक्ष दादा त्याच्यामुळे आपलं उघडं पडून नाही नवरा बायकोच्या गोष्टीवर जाऊ नाही बाबा बरोबर आहे का नाही? नवरा बायकोच्या गोष्टी तर आपल्या वर्षभर चाललेल्याच आहेत. तिसरा त्याला ह्याला त्याला बरोबर आहे का नाही? पण आपलं बी उघडं पडू नये म्हणून अभंगाचा भाव मांडण्याचा प्रयत्न केला. एरवी कसं का असणार पण सप्ताहामध्ये आपण त्याच वजनात मांडतो पाहिजे बरोबर आहे का नाही? म्हणून तंतोतंत अभंगाचा आपल्या अर्थ आपल्या पुढे मांडला. संत मुक्ताबाई आईसाहेबांचा हा पवित्र दरबार आहे आणि या दरबारात आज कलशारोहणाच्या निमित्तानं की उद्या सकाळी दादाच्या हस्ते मंदिरावर कळस बसणार आहे. काल्याचं कीर्तन होणार आहे आणि या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. म्हणजे आज आपलं मुक्ताबाईचं मंदिर उद्या पूर्णत्वाकडे गेलं बरोबर आहे का नाही? मग अशी बोलले मला की सगळ्या महाराष्ट्रावर सगळे पत्रकार चॅनलवाले उद्या बोलून घेऊन त्या बातम्या सगळीकडे द्यायच्या. आपण तर प्रचार मुक्ताबाईचा करतो. आम्ही महाराष्ट्रात कुठेही कीर्तन असलं तरी मुक्ताबाईंचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन संपवत नाही. पण तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा रोज त्या ठिकाणी आपण बघतोच की सगळीकडे मला हे टाकतातच बरं की एवढा सुंदर उत्सव चाललाय. आईसाहेबांचा हा मुख्य सोहळा आहे. पण आता तुमचे बी जवळजवळ काम संपले. आता लक्षात यायला लागलं का नाही? पैसे गोळा करणं हे करणं ते करणं हे धंदा संपला. आता लक्षात आलं का नाही? माझं बी आता बऱ्यापैकी काम संपले तर जमा मंदिरावर कळस बसला. दिंडीला बी आता चांगले नादावलेले आहेत. आता इथून पुढं मी नाही आलो तरी बी धकून जाते बरोबर आहे का नाही? आता दादा आहेच की बरोबर आहे का नाही? पुजारी बी आहे आणि दादा आणि महाराज ही सगळे आता गावातले निघाले. आता कळस बसला आता मला मोकळं करा म्हणजे झालं बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? म्हणजे मग मला बी मार्ग मोकळा होय दादा बरोबर आहे का नाही? तुम्ही सगळे आहेत. आता सगळा मार्ग मोकळा झाला म्हणजे आपल्या या सप्ताहाचा आणि या मुक्ताबाईंचा प्रचार प्रसारही सगळीकडे झाला आहे. त्याच्यामुळे आता अडचण नाही. दादा 7-8 वर्षापूर्वी सहज शब्द टाकला की आपल्याला एवढं मोठं संस्थान आहे तर आपल्याला इथून दिंडी पंढरपूरला गेली पाहिजे. गाव एवढं भाविक आहे की येत्याच दिवशी 2 तासात नाही 10 मिनिटात नियोजन झालं होतं सगळं. 10 मिनिटात एक जणानं मुक्ताबाईचा रथच देऊन टाकला. तिथं कुठं उभा केला आता तिकडं उभा केला. एकट्यानं रथ देऊन टाकला. आईसाहेबांसाठी कुणी राहुट्या कुणी अन्नदान कुणी पंक्ती. आणि आत्ताच आमचे सतीशरावजी मगन बंधारे यांच्याकडून मुक्ताबाईच्या मंदिरासाठी नारदाचा विना या ठिकाणी भेट दिलेला आहे. आत्ताच त्याला आणला बरोबर का नाही? त्या ठिकाणी विनाही भेट दिलेला आहे. आपल्या
दादा आपल्या मंदिराचे पुजारी जे आहेत आपले दादा धुमाळ याच्याकडे आपण हा विना सुपूर्द करून त्या आईसाहेबांसाठी भजनासाठी विना दिलेला आहे. टाळी वाजवून स्वागत करा. म्हणून अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. या फोटो घे असा मी सांगतो. आपल्याला मनापासून धन्यवाद. आपण दिंडीच्या बाबतीत जेवढे सहकार्य करणारे मंडळी त्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. यावर्षी आताही एवढा वातावरण बघूनच असं वाटायलंय ह्यातले निम्मे जरी दिंडीला आले तरी आपली दिंडी आता त्या मुक्ताबाईसारखी होऊन जाईल. बरोबर आहे का नाही सांगा बरं. पण आपण सर्व मी नेहमी सांगतो त्याला की आम्हाला नाही का अहो आमची सगळी माणसं आम्हाला विनंती करते. भरत महाराज 100 बाया म्हणजे आपली आपली दिंडी काढू. आता आपली दिंडी काढावं लागेल. पण मी म्हणलं आपली दिंडी काढायला हरकत नाही पण आपल्याला 5 दिवस इकडे जावं लागते. त्याच्यामुळे आपल्याला आपली दिंडी काढून जमणार नाही. म्हणून आम्ही एवढा वेळ काढून येतो. तुम्ही सुद्धा वेळ काढून आले पाहिजे. आम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ काढून आम्ही आवर्जून उपस्थित असतो. कुणाच्या कार्यक्रमामध्ये जिथलेही काही कार्यक्रम असेल आम्ही आवर्जून उपस्थित असतो. आता बऱ्यापैकी काय होतंय सगळ्याच गोष्टीला हजर राहणं तेवढं शक्य होतंय का सांगा बरं मला. कसं असतंय शक्य होत नाही सगळं. आपलं जरी गावाचं माझ्यावर प्रेम आहे माझं गावावर मनातून प्रेम आहे पण माझ्यासाठी असे अनेक गाव असतात ही लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही. सगळ्यापर्यंत पोचणं शक्य होत नाही. कदाचित कमी जास्त झालं तर तुम्ही त्याबद्दल क्षमा मागतो आपली की माझं सगळ्यापर्यंतच पोहोचणं होत नाही. सगळ्याच्या सुखदुःखाला येणं शक्य आहे का सांगा बरं महाराज. काय होणार आहे शक्य होत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो. एकच आहे आणि माझ्याकडून जास्तीच्या अपेक्षा बी ठेवू जाऊ. लक्षात आलं का म्हटलं तुम्हाला. कीर्तनाला भजनाला दिंडीला ह्या ठीक आहे पण बाकीच्या गोष्टीला बी लई माझ्याकडून अपेक्षा ठेवू जाऊ नका. किंवा माझं सगळ्याचपर्यंत पोचणं होतंय का सांगा बरं मला. सगळ्यापर्यंत येणं होत नाही. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्याच्या चरणी दंडवत. साडी वाटपाचं आहे ना साडी वाटपाचं हां आता लगेच आहे. आपण हे सगळं उरकून घेऊ आणि सगळे खाली बसून तो कार्यक्रम करून घेऊया. आणि हे माळ घालणारे 30-35 त्यांची नावं आहेत माझ्याकडं. त्यांचे हे माळ घालण्याचाही कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि शांत चित्ताने आपण सर्वांनी उद्या सकाळी बरोबर त्या ठिकाणी बरोबर त्या ठिकाणी एखादा शब्दच आहे की आता काय नाही झाले शब्द दिलेले ध्यानात ठेवा. जरा लक्ष द्यायला लागले का नाही इकडे लक्ष द्या. म्हणून हो ते सगळं झालं की झालं तुम्हाला. आता म्हणून आपल्या सगळ्याला धन्यवाद. फक्त एकच आहे सकाळी पूजा किती सुरू होणार असायची 6 ते 9 वाजेपर्यंत पूजा चालेल आणि 9:15 त्या ठिकाणी 9:30ला दादाच्या हस्ते कळश पूजन आणि कळश बसवला जाईल. बरोबर 9:45ला 9:30ला कीर्तन सुरू होईल. म्हणजे उन्हाच्या आत 12च्या आत कीर्तन संपलं की मग एवढा समाज उद्या 10,000 समाज येणार आहे. म्हणून या सगळ्या समाजाची व्यवस्था केली जाईल. सगळ्याला धन्यवाद. काही चुकलं असलं वटी टाका माझ्या मला माफ करा. बरोबर शांती ब्रह्मपांडे महाराज मुंडे आचार्य ज्ञानेश्वर भक्त गुरुवरी अर्जुनजी महाराज लाडगुरु यांचा कृपाप्रसाद सुख माझ्या वाणीचा दोष. सर्वांना मनापासून धन्यवाद. माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण होईल. श्री संत मुक्ताबाई मंदिराच्या कल्चरल सोहळ्याच्या निमित्तानं सुरू असलेला कणेराम सप्ताह आणि आज या सप्ताहाची 8व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण प्रकाश महाराज साठे यांनी अतिशय सुंदररित्या पार पाडली. त्याबद्दल सर्वप्रथम समस्त ग्रामपंचायतचा हार्दिक आभार. आज सकाळी श्री दादाराम गणपत जाधव यांचा नाश्ता होता. सकाळची पंगत श्री सुनील राजाराम ननवरे यांची होती. सायंकाळची पंगत श्री संत मुक्ताबाई वॉकिंग ग्रुप यांच्याकडे होती. त्याचबरोबर उद्या सकाळचा नाश्ता श्री साहेबराव पांडुरंग शिंगाडे यांचा होईल व काल्याचा महाप्रसाद समस्त
या फोटो काढ चालू का काही देवांश आरती तुषार चौधरी यांच्या गरजेचे काय कोण आहेत असतील त्यांना विनंती आहे की कृपया आपण समोर यायचे. अजून एक कोण आहे चौधरी या पुढे. शिवांजली वाघमारे छगन मोहन शिंगाडे यांच्याकडून 11 पैठणी साडीचं वाटप करण्यात येत आहे. ज्यांचे नाव पुढचे भरत पटाडे नाही बायाचे मुपुते आणि 11वी चिमाबाई अबुदेव जाधव यांनी 11 पटापट खाली बसा महिला मंडळी अगदी 5 मिनिट गडबड. 3 सौभाग्य सिंधू राजाराम बोराटे पूजा विशाल बेदमुत्ता मला विलय आडनावाचे लोक गावात आज कळायला लागले. जानवी शिवाजी वाघमारे